Okay, so welcome back to the another lecture, and today we are going to study about some important topics जे की mostly येतात, ठीक आहे, and which are based on the tenses, ठीक आहे. So I am again I have repeated this thousands of times that the tenses are the basic thing, whatever you study in the grammar. Okay, so we are going to study about today the question tag, everything about the question tag. Okay, so let's take the first example. First take let it be. So for example, he is trying hard, full stop. Second, they are going. Number four. Third, we were understanding. ठीक आहे. तर बेसिकली बघा, क्वेश्चन टॅग करताना आपल्याला काय करावं लागते की क्वेश्चन पहिले आन्सर लिहिताना फर्स्ट ऑफ ऑल वेअर एव्हर यू आर रायटिंग, म्हणजे पेपरमध्ये लिहिताना ना पूर्ण क्वेश्चन ॲज इट इज कॉपी करायचा. आता तर मी करणार नाही याच्यामध्ये, कारण इट विल टेक लॉट ऑफ टाईम. बट जर क्वेश्चन आहे तर आन्सर लिहिताना परत हे वाक्य रिपीट करायचं आहे, ही इज ट्राईंग हार्ड. ठीक आहे. आणि मग वेन एव्हर यू कम्प्लीट द सेंटेन्स इथं द्यायचं आहे तुम्हाला कॉमा. ठीक आहे. आता कॉमा पण विसरते खूप लोक, इथं पण मार्क्स तुमचे डिडक्ट होणार. कॉमा दिल्यानंतर इथं आपल्याला क्वेश्चन टॅग लिहून, आणि तो क्वेश्चन टॅग आहे म्हणून क्वेश्चन मार्क इज कंपल्सरी. सो दिस टू थिंग्स आर व्हेरी व्हेरी कंपल्सरी, राईट. आता इथं क्वेश्चन टॅग करताना आपल्याला काय करावं लागते की जो कुठला हेल्पिंग वर्ब या वाक्यामध्ये वापरलेला आहे त्यालाच बाहेर काढून त्याला निगेटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर इज नॉटचं कसं होणार, इजंट. आता जर तुम्ही इज नॉट वापरला है ना, सो अगेन इट विल बी कन्सिडर्ड रॉंग. क्वेश्चन टॅगमध्ये तुम्हाला फक्त त्यांनी सांगितलं आहे का यू कॅन ओनली यूज द शॉर्टकट्स, राईट, फॉर एव्हरी सेंटेन्स. ठीक आहे. तर काय असते, जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये जो कुठला हेल्पिंग वर्ब्स तुम्हाला दिलेला असेल त्याला बाहेर काढून त्याला नेगेटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं आहे. And number one rule is that if your sentence is positive, then only you can write a negative question tag. But your sentence is negative, then you are expected to write the positive question tag. For example, आता हे वाक्य he is trying hard, तर याचं कसं असलं पाहिजे, isn't आणि मग subject isn't he. ठीक आहे. सो दिस इज द करेक्ट. ओके. अगेन दे आर गोईंग, तर कसं झालं पाहिजे, कॉमा आरंट दे क्वेश्चन मार्क. ठीक आहे. कॉमा अँड क्वेश्चन मार्क, टू आर इम्पॉर्टंट. ठीक आहे. आणि हा अपॉस्ट्रॉफ इथे अँड अपॉस्ट्रॉफ टी, आरंट दे. ठीक आहे. वी वी आर अंडरस्टँडिंग कसं होईल, तो हेल्पिंग वर्ब दिलेला आहे वर आणि वी, वरंट वी. ओके. सो अगेन क्वेश्चन मार्क, अपॉस्ट्रॉफ, कॉमा, ऑल आर द इम्पॉर्टंट थिंग. झालं. फॉर एक्झाम्पल, नेगेटिव्ह एक्झाम्पल आय एम टेकिंग, दॅट इज आय हॅव नॉट completed my work. ठीक आहे. तर इथं बघा हॅव आहे, तर आपण काय केलं पाहिजे, हॅवंट. पण हॅवंट नाही ना, कारण ऑलरेडी नॉट दिला आहे. सो इफ द सेंटेन्स इज निगेटिव्ह यू आर एक्सपेक्टेड टू द पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर पॉझिटिव्ह आपण करू, कसं होणार, हॅव आय. दिस इज द आन्सर. ठीक आहे. सो अगेन क्वेश्चन मार्क, कॉमा, बोथ आर द इम्पॉर्टंट थिंग्स, राईट. आणि निगेटिव्ह असल्यामुळे मी इथे हॅव आय केलं. पण सपोज इथं नॉट नसता तर मग आन्सर काय आलं असतं, हॅवंट आहे, राईट. सो हॅवंट आहे आला असता. अगेन कॉमा अँड फुल स्टॉप इज बाय बाय एव्हरीवन, बाय बाय बाय. चला. ठीक आहे. सो एवढं झालं. आता मी काय बोललो की क्वेश्चन टॅग करताना आपल्याला काय हेल्पिंग वर्ब्सलाच इम्पॉर्टंट जायचं आहे, तोच बाहेर येणार. ठीक आहे. नाऊ व्हॉट इज, अरे थांब रे बॉ, सेव्ह करून टाकू याला आपण. ठीक आहे. नाऊ देअर आर सम टेन्सेस, राईट. फॉर एक्झाम्पल सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट. ठीक आहे. या दोनच याच्याकडे आपापले हेल्पिंग वर्ब नाही आहे. वाय, यू कॅन नाव रिकॉल दॅट व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन, सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट एक्सटेन्शन, राईट. सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट एक्सटेन्शन. दिसतंय का हेल्पिंग वर्ब नाही आहे, मग याचाच प्रॉब्लेम येते आणि मोस्टली मुलं याच्यातच फसतात. सो फॉर एक्झाम्पल, लेट्स टेक एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल, ही स्टडीज है ना, सिंपल प्रेझेंट असल्यामुळे आई एस लागणार. देन दे गॉट सक्सेस. 3, शी सिंग्स अ सॉन्ग. ठीक आहे. दे स्टडी.
So all in these 4 sentences, you will not find any of the helping verbs. At that time, you have to find which tense is this. जर तो सिंपल प्रेझेंट असेल तर त्याचे हेल्पिंग वर्ब काय असते रे, डू आणि डस. आणि सिंपल पास्ट असेल तर काय असते, डेड. ठीक आहे. सो यू हॅव टू रिमेंबर दिस, है ना. तर आता सिंपल प्रेझेंट टेन्स दिसला, ही स्टडीज यस यस पण लागू नाही, तर मी डू घेऊ का डस घेऊ. यस यस जर लागू नाही तर डस घ्यावं लागेल. आणि बघ सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे तर काय होणार पाहिजे, निगेटिव्ह. तर तुम्हाला काय करायचं आहे, ॲज इट इज पूर्ण वाक्य पहिले लिहायचं आहे, ही स्टडीज लिहायचं आहे, मग कॉमा द्यायचा आहे, कॉमा डझंट ही क्वेश्चन मार्क. समजलं कसं करायचं. सो कॉमा apostrophe question mark, all these are the important things. If you forget any of this, you will not get the marks again. Okay, next is they got success. Got आहे, V2 get, got, gotten किंवा got, right. So काय आलं पाहिजे, पास्ट साठी काय सांगितलं मी, did आलं पाहिजे. तर कसं होईल, didn't they. आहे इझीच आहे, फक्त हे 2 टेन्स तुम्हाला रिमेंबर ठेवायचं आहे. हा बिलकुल, यू हॅव टू रिमेंबर इट. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, मोस्ट ऑफ द टाइम बोथ ओनली कम्स. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला टेन्स पण चेंज करायचं राहिलं ना, फॉर एक्झाम्पल हे वाक्य आहे, दे स्टडी आहे. एक दुसरं वाक्य घेतो थांबा. फॉर एक्झाम्पल एक वाक्य आहे की दे ही इज स्टडिंग. ठीक आहे, है ना. तर ते लोक असे पण वाक्य दिले ना तर चेंज इन टू सिम्पल प्रेझेंट बनते. कारण आता सिम्पल प्रेझेंट तुम्ही काय करा, ही स्टडी, राईट. चुकलं ना, यस लागते ना. काऊ, वाक्याची सुरुवात, नियम काय, वाक्याची सुरुवात ही, शी, इट एखाद्या व्यक्तीपासून झाली तर काय करतो आपण, वर्बला यस यस लागतो. तर मग हे रॉंग आहे. कसं होईल, ही स्टडीज. ठीक आहे, म्हणून सिम्पल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल प्रेझेंट ह्या 2 गोष्टी रिमेंबर करायच्या आहे तुम्हाला. नेक्स्ट, शी सिंग्स अ सॉन्ग. हा, कॉमा डझंट. ठीक आहे, डझंट काय आलं, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि यस यस लागू नाही. ठीक आहे, हे बघा, दे स्टडी हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे बरं, पण याला यस यस आहे का, नाही आहे. तर मग कसं होणार, डोंट दे क्वेश्चन मार्क. समजलं. ठीक आहे. अगेन आता इम्परेटिव्ह सेंटेन्स आला. तर इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय होते, जसं की डोंट स्टडी. ठीक आहे, है ना. डोंट गो देअर. ठीक आहे, किंवा शट अप, है ना. नंबर 4 कीप क्वाइट. ठीक आहे. तर असे जर सेंटेन्स आला तर याला काय म्हणतो, इम्परेटिव्ह सेंटेन्स विच स्टार्ट्स विथ द V1. सो ऑल आर देअर स्टार्टिंग विथ V1. डोंट जरी आलं पण ते सुरुवात स्टडी, गो, शट, कीप, ऑल दीज आर द V1. सो वेन एव्हर अ इम्परेटिव्ह सेंटेन्स कम, यू आर एक्सपेक्टेड, तुम्हाला फक्त 2च ऑप्शन आहे, एक तर विल यू लिहा. ठीक आहे, विल यूज, किंवा मग निगेटिव्ह लिहा, वोंट यू, है ना. तर आता हा फर्स्ट नियम याला लागू होत नाही का, जर सर निगेटिव्ह आहे तर तुम्ही पॉझिटिव्ह लिहा आणि पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह लिहा, असा काही प्रॉब्लेम नाही. आता मी ना सपोज आता इथं वोंट यू पण लिहिलं, वोंट यू, है ना, तरी पण माझं करेक्ट असेल, बिकॉज वी डोंट नो, दॅट इज वाय. पण तरी पण जर तुम्ही हा फॉर्मॅट फॉलो केला नाही तर डोंट आहे तर मग विल यूज लिहितं तरी पण 1 नंबर आहे तिथं, मग तर काही डाऊटच नाही. ठीक आहे, है ना. विल यू आणि विल यूज, बस, दुसरं काय नाही, कारण आपण दुसऱ्यालाच सांगतो ना रे, दॅट इज वाय. ठीक आहे, शॉल यू पण नाही चालणार, विल यूज लिहा, है ना. कशाला, जे परफेक्ट आन्सर आहे आपण तेच फॉलो करू, है ना. टेन्शन घ्यायचं नाही एकदम. झाला इम्परेटिव्ह. चला नेक्स्ट कसं की मॉडल, है ना. फॉर एक्झाम्पल, शी कॅन डू एनी वर्क, है ना. नंबर 2, शी कुड स्टडी, है ना. नंबर 3, आय वुड हेल्प यू. ओके. नंबर 4, दे मस्ट स्टडी. ठीक आहे. सो वेन एव्हर अ मॉडल ऑक्झिलरी कम्स, सो इट इज ऑल्सो ॲक्टिंग ॲज अ हेल्पिंग वर्ब, राईट. सो त्यालाच बाहेर करा. शी कॅन डू होमवर्क, कांट शी. ठीक आहे. आणि जर इथं शी कॅनॉट डू होमवर्क असतं तर मग कॅन शी, राईट, है ना. कुडंट शी. बघा, मी क्वेश्चन मार्क, ॲपॉस्ट्रॉफ, कॉमा तिन्ही लिहित. ठीक आहे, ते इम्पॉर्टंट आहे. कॉमा वुडंट आहे. ठीक आहे, मस्टंट दे, किंवा जर मस्ट आलं तर तुम्ही निडंट दे पण करू शकता. लक्षात ठेवा, निडंट दे. ठीक आहे, हे झालं इम्पॉर्टंट. ठीक आहे. अगेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे लक्षात ठेवण्याची की सपोज असं वाक्य आलं की आय एम स्टडिंग.
ठीक आहे. तर ह्या वाक्याला जरा लक्ष द्या की ॲमंट होत नाही. तर मग जर आय ॲम जरी आला तरी आपण काय एक्सपेक्टेड आहे की आरंट आय लिहू. ठीक आहे. अजून एक वाक्य की तर लक्षात आलं तरी मला कॉमा यावं. ठीक आहे. तर आय ॲम आलं तर ॲमंट आय होत नाही. हां, वी शॉल आलं, वी शॉल स्टडी. ठीक आहे. तर इथं काय होणार, शांट वी. ठीक आहे, शांट वी. तर हे शॉर्टकट लक्षात ठेवा तुम्हाला. ठीक आहे. आता अजून एक उदाहरण आलं की शी हॅड अ कार. आता हे लक्षात द्या. आता अशा वेळेस ना सर्व काय कराल, हॅड अँड शी. सर टेन्शन घ्यायचं सांगितलं नाही तुम्ही बोलले टेन्शन घेऊ नका, पण आम्ही घेतलं नाही तर तुम्ही चुकले. काही ठिकाणी टेन्शन घ्यावं लागते, है का नाही. जीवनभर जर टेन्शन घेतलं नाही तर माणूस मग वो कहावत सुनी होगी, अब पछताने से क्या फायदा जब चिड़िया चुग गई खेत. लेकिन पछताना चाहिए, नहीं तो हर बार चिड़िया चुग जाएगी खेत. ठीक आहे. तर टेन्शन घ्या लागन काही गोष्टीवर. आता हे वाक्य कसं आहे, हॅड का नाही आहे, कारण मी काय बोललो सुरुवातीला की आपण हेल्पिंग वर्बला बाहेर काढतो आणि मग त्याचं क्वेश्चन टॅग बनवतो. बरोबर की नाही. तर हा हेल्पिंग वर्ब आहेच नाही. इथं हा हेल्पिंग वर्ब आहे कारण मेन वर्ब स्टडी आहे. इथं हा बी हेल्पिंग वर्ब आहे कारण मेन वर्ब स्टडिंग आहे. इथं हा मेन वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब नाहीच आहे. हॅड नंतर वर्ब दिसतंय का मला सांगा. कार वर्ब आहे का, नाहीच आहे. व्हॉट इज दिस, इट इज ऑब्जेक्ट, राईट. तर मग इथं हा ऑब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट आहे, तर मग हा वर्ब झाला पाहिजे नव्हता. आता हा वर्ब कुठला आहे मला तुम्हाला सांगतो बघा. हॅव हा V1 असतो, हॅव इज अ V1. याचा V2 असते हॅड, याचा V3 असते हॅड. समजलं. तर मग तो हा V2 आहे तिथं बाबा. आणि V2 आहे तर टेन्स कोणता झाला रे, V2 झाला म्हणजे टेन्स झाला सर सिम्पल पास्ट टेन्स. खतम. ठीक आहे. आणि सिम्पल पास्ट टेन्स झाला तर याचा हेल्पिंग वर्ब काय झाला, डीड झाला. इट इज ऑल रिलेटेड. ठीक आहे. तर मग अकॉर्डिंग टू दिस व्हॉट शुड बी युअर आन्सर, डिडंट शी. आलं लक्षात. आता बघा, आता हे वाक्य बघा फोर्थ है ना, दे हॅड कम्प्लिटेड देअर वर्क. या वाक्यामध्ये वर्ब काय आहे, कम्प्लिटेड. V3 कम्प्लिटेड. ठीक आहे. तर मग हॅड इथं हेल्पिंग वर्ब म्हणून आहे अँड दॅट इज अ पास्ट परफेक्ट टेन्स. तर इथं यावेळेस हॅड हेल्पिंग वर्ब आला तर मग आता मी लिहू शकतो हॅडंट दे. ठीक आहे, क्वेश्चन मार्क कॉमा. समजलं. सो वेन हॅड इज यूज ॲज अ हेल्पिंग वर्ब देन यू कॅन ऑब्विसली राईट हॅडंट. पण जर हॅड ॲज अ मेन वर्बच आला तर मग डिडंट लिहा लागेल. आता हेच वाक्य जर असं असतं, लक्ष द्या रे. ठीक आहे. नेक्स्ट पेज, शी हॅज अ कार, तर मग डझंट शी. समजलं. कारण आता हा V2 नाही, V1 आहे. V1 आहे का नाही. हॅवचंच ते हॅज ना. आता आयच्या समोर हॅव वापरतो, शीच्या समोर हॅज वापरू, पण ते दोन्ही काय V1च आहे. तर V1 आहे तर तो झाला सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स किंवा डस. तर डस कधी वापरतो जेव्हा ही शी, तर मग शी आहे म्हणूनच वापरला. समजलं. सब असं सब घुमून येत न जाते टेन्स बेटा. इसी 12 टेन्सेस याद होने चाहिए. समझ में आ गया. क्वेश्चन टॅग म्हणा, WH क्वेश्चन म्हणा, इंट्रोडक्शन म्हणा, डिग्री म्हणा, डिग्रीमध्ये नाही म्हणा, त्यानंतर ऑल with the text. Hundreds of number that do tenses, right? So यहाँ क्वेश्चन टैग. नेक्स्ट लेक्चर में हम लोग मिलेंगे. क्लास. ओके. सो बाय बाय, जय हिंद.